अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बालक नंदा घरी नवला केवडे केवडे नकळे कानोबाचे कोडे। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त समय संकीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू संत वैराग्यमूर्ती जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 5 चरणांचा काल्याच्या प्रसंगाचं वर्णन करणारा अभंग आजच्या या संकीर्तन रूपी सेवेकरिता घेतला। विठ्ठला विठ्ठला सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं ते उचित। प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन धरल्या पवित्र भूमीमध्ये आपल्या या पाथर्डी या गावातील कैलासवासी सौभाग्यवती मथुराबाई विठोबा पाटील डेमसे या आजींच्या 8व्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं हा महिला त्रिदिनी कीर्तन सोहळा 8 वर्ष झाले आजी या परिवाराला सोडून गेल्या। या कार्यक्रमासाठी ज्यांचे आशीर्वाद लाभलेले आहेत कैलासवासी दामोजी नारायण पाटील डेमसे तसेच कैलासवासी भागुबाई दामोजी पाटील डेमसे आणि या कार्यक्रमाचे गोड असे मार्गदर्शक आहे ज्यांच्या मार्गदर्शनाने हा नाम यज्ञ सोहळा हा त्रिदिनी कीर्तन महोत्सव हा घडवून आला। या ठिकाणी असे आमचे आदरणीय असणारे हरिभक्त परायण रामदास महाराज साने, हरिभक्त परायण शांताराम महाराज बोडके, हरिभक्त परायण गोविंद महाराज शिरोळे, हरिभक्त परायण हर्षद महाराज जाचक, हरिभक्त परायण दीपक महाराज पोरजे तसेच आजींचा जो हा पूर्ण समस्त डेमसे परिवार आहे। आजींचे पती श्री विठोबा पाटील दामोजी डेमसे, बहीण सौभाग्यवती मनोबाई विठोबा पाटील डेमसे, मुली हौशाबाई कचरू शिरोळे, जनाबाई रामदास सहाने, विमलबाई बाळासाहेब वडजे, शांताबाई विष्णू जाचक, भीमाबाई मधुकर धोंगडे, कविताबाई नवनाथ डिकले अशा मुली, 2 मुलं महादेव भाऊ विठोबा डेमसे, पोपट भाऊ विठोबा डेमसे, सुना सुरेखाताई महादेव डेमसे, रोशनीताई पोपट डेमसे, नातवंड दर्शन आरुष दिव्या अन्वी असा समस्त आपला डेमसे पाटील परिवार। आजींचे जे 2ही सुपुत्र आहेत आमचे महादेव भाऊ आणि पोपट भाऊ यांनी या ठिकाणी या कार्यक्रमाचं सुंदर पद्धतीने आयोजन केलं। बघा 8 वर्ष झाले आज परिवारातून गेल्या, पण मी तर म्हणेल एकही दिवस असा परिवाराचा गेला नसेल की या 8 वर्षामध्ये आजींची आठवण आली नसेल। आज जर आपण पाहिलं 2 भाऊ असेल, वडिलांच्या 10व्याच्या आणि वर्षश्राद्धाच्या कार्यक्रमाची वाटणी आहे। मोठ्यान म्हणावं मी 10वा करतो, लहान्यान म्हणावं मी वर्षश्राद्ध करतो, परंतु अतिशय गोड असा हा परिवार, प्रेमळ असा हा परिवार, या परिवारानं या ठिकाणी या त्रिदिनी महिला कीर्तन महोत्सवाचं आयोजन केलं। या कार्यक्रमासाठी गोड असे गायनाचार्य आमच्या मंगलताई गतीर, राणीताई दौंड, आमच्या आदितीताई, आमच्या मावशी या ठिकाणी माझ्या माता मावल्या, तसेच नारायणी वारकरी शिक्षण संस्था त्र्यंबकेश्वर या संस्थेतील या सर्व ज्या आमच्या मीराबाई मुक्ताबाई आहेत, तसेच या कार्यक्रमासाठी गोड अशी साऊंड सिस्टम ज्यांच्या आहेत आजींचे नातूच आहे आमचे श्री समर्थ साऊंड सिस्टम कोंदेवाडी किसन भाऊ साने यांची सिस्टीम आहे। तसेच विशेष असं सहकार्य पाथर्डी गाव समस्त भजनी मंडळ सर्वांचं खऱ्या अर्थाने या कार्यक्रमासाठी गोड असं सौजन्य आहे। आणि आमच्या इकडे विणेकरीताई त्यांच्या शेजारी उभ्या असणाऱ्या आमच्या वहिनी रात्री त्यांची विण्याची सेवा होती आणि आजही त्या ठिकाणी या टाळ घेऊन उभ्या राहिल्या। म्हणजे बघा एका सासूच्या श्राद्धा पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सुनबाईनं कीर्तनामध्ये विणा घ्यावा किंवा सुनबाईनं कीर्तनामध्ये टाळ घेऊन उभं राहावा ही एक आदर्श गोष्ट आहे। बघा एकदा सर्वांनी या सर्व मंडळीसाठी जोरदार टाळी वाजवा। आणि आमच्या बाबांची इच्छा होती की ताई आपल्याला पुण्यस्मरणाचा कार्यक्रम करायचा,
एक तळमळ होती बघा. काय असतं बघा, किती जरी वय झालं ना, पतीला आणि पत्नीला कधीच वाटत नाही आपल्या आयुष्याची जोड फुटावी म्हणून. किती वय होऊ द्या तुम्ही, संसार उभा केला जातो तर तो संसार दुःखामध्ये उभा केला जातो, कष्टामध्ये संसार उभा केला जातो. आपल्या याही परिवाराचं तेच घडलेलं आहे ना. हा जो संसार उभा केला, संसार कष्टामध्ये उभा केला आजींनी भरपूर. जसा विवाह झाला या डिमसे पाटील परिवारामध्ये आल्या तेव्हापासून आजीने फक्त कष्ट आणि कष्टच केले. चंदना परी देह जिजविला, कष्टातुनी वसंत बहरला, नाही उरली साता माला, आठवण येते क्षणा क्षणाला. आजही असा एकही दिवस जात नाही की आजींची खऱ्या अर्थानं आठवण येत नाही. कष्टाने केली आयुष्याची सुरुवात, सर्वावर फिरविला मायेचा हात, सुख जवळ येताच फिरविली पाठ, आणि आजही आम्ही जन्मोजन्मी आई पाहतोय आम्ही तुझी जातकाप्रमाणे वाट. कारण आ म्हटलं तर आत्मा, ई म्हटलं तर ईश्वर, जिच्या ठिकाणी ईश्वरी आत्मा सामावलेला असतो ना ती आई असते. सर्वात असते तेव्हा तिची किंमत जास्त कळत नाही, पण एकदा का गेली ना पुन्हा कधी मिळत नाही. काय बघा, आपल्या सुखामध्ये, कारण हा जो परिवार आहे, आता मला सर्व माहिती असल्यामुळे मी बोलते, या आजींना सर्व मुलीच होत्या, पण माझ्या घरामध्ये मुलगा पाहिजे, माझ्या वंशाला दिवा पाहिजे, या हेतूनं आजींनीच स्वतः म्हणजे त्यांच्या ज्या बहीण होत्या त्या त्यांना खऱ्या अर्थानं सवत म्हणून आणलं. आणि हे जे घर आहे अगदी गोकुळासारखं घर त्यांनी खऱ्या अर्थानं भरवलं. दोघं सवती होत्या, परंतु कधी वाद नाही, कधी भांडण नाही, अतिशय प्रेमामध्ये, अतिशय गोडामध्ये. मला मुलगा व्हावा यासाठी या माता माऊलीनं गणपती बाप्पाला संकटात टाकलं होतं. का? मला मुलगा व्हावा, मला झाला नाही पण मला जी बहीण आणलेली आहे तिला तरी मुलगा व्हावा यासाठी या आजीनं गणपती बाप्पाला संकटात टाकलं. म्हणजे 14 वर्षे खात्यामध्ये कोंडून ठेवलं होतं. आणि जेव्हा मुलगा झाला, आमचे मोठे महादेव भाऊ, जेव्हा महादेव भाऊ झाले तेव्हा मग या आजीनं त्या गणपती बाप्पाला बाहेर काढलं. म्हणजे काय प्रेम असावं बघा. खूप प्रेम केलं, खूप कष्टही केले. आज आपण 3 दिवसापासून पाहतोय ही कार्यक्रम होतात या ठिकाणी कीर्तनाचे. माझ्या ज्या माता माऊल्या आहे प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये अश्रू आहे. आता मी काही आजीनं पाहिलेलं नव्हतं, पण तुमचं जे प्रेम आहे या परिवारामध्ये, ज्या 2 सुना आहे आमच्या सुरेखा वहिनी आणि रोशनी वहिनी, या बाबांच्या सुना नाही, मी तर म्हणते या मुलीच आहे बाबांच्या. अहो मुली काय सेवा करतील, वडिलांची मुलगी काय सेवा करेल, आई काय मुलीची सेवा, मुलगी आईची काय सेवा करेल. परंतु अतिशय गोड असा प्रेमळ स्वभाव या दोघही सुनेंचा आहे. सुना नाही तर एक प्रकारच्या खऱ्या अर्थानं या परिवारातील त्या मुलीच आहे. मी नेहमी कार्यक्रमातूनही सांगत असते, आम्ही काय करतो बघा, आता माझा मुलींना विरोध नाही बरं का, आता मी पण कोणाची तरी मुलगी आहे आणि याही परिवाराची मानसकन्या आहे, परिवाराचीच नाही गावाची मानसकन्या आहे म्हणायला हरकत नाही. म्हणून तर तुम्ही मला एवढ्या मोठ्या ठिकाणी, एवढ्या मोठ्या स्टेजवरती हा कीर्तनाचा कार्यक्रम मला तुम्ही ही खऱ्या अर्थानं संधी दिली. बाबांची इच्छा होती बघा, मुलीचं प्रेम असतं, मला म्हणायचं नाही मुलीचं प्रेम नसतं. मुलगी फक्त परिवारामध्ये 2 दिवसाची पाहुणी असते. मुलगी फार झालं तर 8 दिवस येऊ शकते, 15 दिवस माहेर येऊ शकते, महिनाभर माहेर येऊ शकते, ती आई वडिलांची सेवा करू शकते. पण ऐका, अखंड कायम स्वरूपात रात्रंदिवस सेवा करणारी असते ना, खऱ्या अर्थानं कुटुंबामध्ये ती एक सून असते. कारण प्रत्येक मुलीला एक माहेराची ओढ असते. का? माहेरामध्ये खऱ्या अर्थानं माझी आई आहे, माहेरामध्ये माझे खऱ्या अर्थानं वडील आहे, माझी भावंड आहे, माझा पूर्ण परिवार आहे. पण मुलगी माहेरामध्ये फक्त 2 दिवसाची पाहुणी आहे. 2 दिवसाची जरी पाहुणी असेल पण तिचा थाट तुम्ही विचारू नका बघा. 2 दिवसाची पाहुणी तिचा घरभर थाट. एका भावानं बहिणीच्या बाबतीत आईला बोलावं की आई 2 दिवसाची पाहुणी तिचा घरभर थाट, तरी बहिणीला आई राते माहेराची आस, तरी बहिणीला आई राते माहेराची आस. सासरच्या उन्हात ती दबलेली बाहुली येऊन माहेरच्या माळ्यात
घेती घडीची सावली प्रेम हातानं भांडण करते प्रेम हातानं भांडण करते घर माझ्या आई बापाचं म्हणते प्रेम हातानं भांडण करते घर माझ्या आई बापाचं म्हणते बायकोला भेऊ नको म्हणते आई बापाला सांभाळ म्हणते 2 दिवसाची पाहून तिचा घरभर थाट तरी बहिणीला आई राते माहेराची आस तरी बहिणीला आई राते माहेराची आस बघा आजच्या कीर्तनातून माझं एक वाक्य विसरू नका आमच्या माता माऊल्यांचं एक बोलणं असतं बाई जोपर्यंत मुलीला मायबाप तोपर्यंत माहेर नाही तर बैस बाहेर हे डोक्यातून काढून टाकायचं अहो आई जरी गेली वडील जरी गेले पण त्यांच्या पाठीमागे काळजी घेणारा जर असेल ना तर तो खऱ्या अर्थानं आपला माहेरामध्ये भाऊ असतो भाऊ गरीब असू द्या भाऊ लहान असू द्या परंतु त्याचं जे काही प्रेम आहे कारण बहीण भावाचं प्रेम तुम्ही सामान्य समजू नका म्हणून आज बहीण भावाचं प्रेम महत्वाचं आणि हे बहीण भावाचं प्रेम किती आहे खऱ्या अर्थानं आपल्या या डेमसे पाटील परिवारामध्ये आपल्याला पाहायला मिळतात अतिशय गोड असा परिवार प्रेमळ असा परिवार या परिवारातून आजी 8 वर्षापूर्वी गेल्या वर्षापासून ज्या मुली असतील सुना असतील नातवंड असतील सासूच्या विषयी बोलत असताना सुनांचे डोळे भरून यावे अहो मुलगी आईचं कौतुक करेल यात नवल नाही यात विशेष नाही का त्या आईनं मुलीला जन्म दिलेला आहे पण एका सासूचं कौतुक खऱ्या अर्थानं सुनानं करावं सुनबाईनं करावं एक आदर्श घेण्यासारखी गोष्ट आहे अतिशय प्रेमळ असा गोड स्वभाव या आईचा होता 8 वर्ष झालं या परिवाराला सोडून गेल्या आज हा त्यांचा पुण्यस्मरणाचा कार्यक्रम आहे आपण त्रिदिनी कीर्तन महोत्सवाचं या ठिकाणी आयोजन केलं 3 दिवस रात्रीची कीर्तनाचे कार्यक्रम झाली आणि आज या ठिकाणी सकाळचं हे काल्याचं कीर्तन आहे आणि काल्याचं कीर्तन म्हटलं तर कीर्तनकार बांधलेला असतो आता ते म्हणणार बांधलेलं कसा कारण कीर्तनकाराला नियम महत्वाचा पहिला दिवस असेल सप्ताहाचा तर कीर्तनकारानं नामपर या विषयावरती बोलावं किंवा भगवान परमात्म्याच्या रूपाचं वर्णन करावं दुसरा दिवस असेल तर संतपर स्थितीपर उपदेशपर भक्तीपर ही अभंग घेता येतात परंतु जागर म्हटलं तर त्या ठिकाणी मागणी मागावी लागते आणि काल्याचं कीर्तन म्हटलं कीर्तनकाराला या ठिकाणी उभं राहून दुसरं तिसरं काही एक बोलता येत नाही विषय कीर्तनकाराचा ठरलेला असतो चरित्र ते उच्चारावे केले देव गोकुळे केले देव गोकुळे केले देव गोकुळे चरित्र ते उच्चारावे केले देव गोकुळे केले देव गोकुळे केले देव गोकुळे चरित्र ते उच्चारावे कार्यक्रमासाठी ज्यांची विशेष करून उपस्थिती लावली आमच्या आदरणीय असणाऱ्या ताई डॉक्टर पुष्पाताई पाटील नवले ताईंची उपस्थिती या कार्यक्रमासाठी लाभली आणि आज या ठिकाणी आमचे डेमसे माजी नगरसेवक त्यांची उपस्थिती या कार्यक्रमासाठी लाभली त्यांच्या नावाने एकदा जोरात टाळी वाजवा या कार्यक्रमासाठी तसे आज राजकीय सामाजिक शैक्षणिक आध्यात्मिक क्षेत्रातील सर्वच मान्यवरांची उपस्थिती आहे तसेच आमच्या माधुरीताई डेमसे ताईंची उपस्थिती या कार्यक्रमासाठी आहे आमच्या इकडे निवृत्ती काका असतील रामदास काका आहेत पळशवनाई पाहुणे या ठिकाणी या कार्यक्रमासाठी आले आहेत म्हणजे गाव म्हटलं तर अतिशय प्रेमळ आमचे जय श्रीराम बाबा अतिशय अतिशय गोड असं नियोजन आयोजन या कार्यक्रमाचं आहे ऐका आता आभार मानायला लागलं तर मला 12 इथंच वाचतील सर्वांचे नाव घ्यायचं म्हटलं म्हणून ऐका
कीर्तनाचा नियम काल्याचा महत्वाचा असतो. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे. भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राचं आजच्या दिवशी उच्चारण करावं, आचरण नाही. आचरण करायचं असेल तर आचरण करावं प्रभू रामचंद्र यांच्या चरित्राचं. कारण भगवान श्रीकृष्ण मुख्य 6 अवतार जे सांगितलेले आहेत, अंश, अंशांश, आवेश, कला, पूर्ण आणि पूर्णोत्तम. आता पूर्ण अवतार राम आणि पूर्णोत्तम अवतार जो आहे तर तो कृष्ण अवतार आहे. आता या 2 अवतारामध्ये बघा तुम्ही फरक काय आपल्याला दिसतो. राम अवतार पूर्ण आहे, कृष्ण अवतार पूर्णोत्तम आहे. कृष्ण अवतारामध्ये स्वातंत्र्य आहे, पण राम अवतारामध्ये स्वातंत्र्य नाही. जर स्वातंत्र्य असतं तर बघा, जेव्हा प्रभू रामचंद्र वनवासाला निघतात, वनवासाला निघाल्यानंतर निरोप घेतात आपल्या पत्नीचा म्हणजे सीतामातेचा, तेव्हा सीतामाता बोलतात, निरोप माझा कसला घेता, जेथे राघव तेथे सीता. अहो, ज्या ठिकाणी तुम्ही असतात त्या ठिकाणी मी असतात. सीतामाता बरोबर निघाल्या, लक्ष्मण बरोबर निघाले. रामप्रभूंनी बोलावं, लक्ष्मणा, अरे माझी पत्नी माझ्या बरोबर आहे, पण तू कमीत कमी उर्मिलाला सांगू नये. आता उर्मिलेला सांगायला गेले, उर्मिलानं म्हणावं कुठेही जाताना जावं, एक तर दोघांनी जावं किंवा चौघांनी जावं. तुम्ही तर 3 निघालेत. एक काम करा, मी ताईंची सेवा करील, तुम्ही भाऊजींची सेवा करा, मला पण तुमच्या बरोबर येऊ द्या. पण जेव्हा भावानं भावाला विचारलं, लक्ष्मणानं जेव्हा प्रभू रामचंद्र यांना विचारलं, तेव्हा प्रभू रामचंद्र यांच्याकडून उत्तर आलं, जसं वाल्मिकी ऋषी यांनी जसं रामायण लिहून ठेवलेलं आहे, आपल्याला त्याच पद्धतीने आचरण करायचं आहे. आपल्याला त्यामध्ये स्वातंत्र्य नाही, आपल्याला फेरबदल करता येणार नाही. बोलिले वाल्मिका तैसेची करीन वर्तोनी दावीन नामा म्हणे म्हणून ऐका. राम अवतारामध्ये स्वातंत्र्य नाही. राम अवतार पूर्ण अवतार आहे आणि कृष्ण अवतार हा पूर्णोत्तम अवतार आहे. आता प्रभू रामचंद्र यांचा जर आपण विचार केला, अवतार झाला चैत्र महिन्यामध्ये दुपारी 12 वाजता. भगवान श्रीकृष्ण यांचा ही अवतार झाला श्रावण महिन्यामध्ये आणि तो रात्री 12 वाजता. म्हणजे दोघांच्या अवतारामध्ये काय आहे, टाइम जरी एक आहे, परंतु प्रभू रामचंद्र यांचा अवतार सूर्यवंशामध्ये आहे आणि भगवान गोपाल कृष्ण यांचा जो अवतार आहे हा अवतार चंद्रवंशामध्ये झालेला आहे. म्हणून आता काल्याचं कीर्तन जर म्हटलं, भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राचं उच्चारण करावं लागतं आणि तो अवतार खऱ्या अर्थानं आजच्या दिवशी आठवावा लागतो. कारण महाराज एके ठिकाणी गोड वर्णन करतात, अरे 7वा अवतार 8वा वेळो वेळा, 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 7वा अवतार 8वा वेळो, 7वा अवतार 8वा वेळो वेळा, 7वा अवतार 8वा वेळो वेळा. बाप रखमा देवी वरू देवीचा जिवाळा, बाप रखमा देवी वरू देवीचा जिवाळा, बाप रखमा देवी वरू देवीचा जिवाळा. आनंदुरे आजी आनंदुरे, आनंदुरे आजी आनंदुरे, आनंदुरे आजी आनंदुरे, आनंदुरे आजी आनंदुरे. बाप रखमा देवी वरू देवीचा जिवाळा, बाप रखमा देवी वरू देवीचा जिवाळा, बाप रखमा देवी वरू देवीचा जिवाळा. आनंदुरे आजी आनंदुरे, आनंदुरे आजी आनंदुरे, आनंदुरे आजी आनंदुरे, आनंदुरे आजी आनंदुरे, आजी आनंदुरे, आजी आनंदुरे. 7वा अवतार 8वा वेळो वेळा, 7वा अवतार 8वा वेळो वेळा. बाप रखमा देवी वरू जीवीचा जिव्हाळा, बाप रखमा देवी वरू जीवीचा जिव्हाळा, बाप रखमा देवी वरू जीवीचा जिव्हाळा. आनंदुरे
रे आजी आनंद रे आनंद रे आजी आनंद रे आनंद रे आजी आनंद रे आनंद रे आजी आनंद रे. नाही का? देवळाचं काम पूर्ण झालं कशावरून कळतं? जेव्हा देवळावरती कळस बसवला. देवळाची या कामा कळसू परम गंगेसी सिंधू प्रवेशू. बघा तुम्ही, देवळाचं काम करायचं आहे आम्हाला. आम्ही प्रथमता कुदळी मारली, पाया भरणी, पाया खोदला, पाया भरणी झाली, भिंती झाल्या, स्लॅब टाकला, कलर दिला. पण जोपर्यंत कळस बसवला जात नाही तोपर्यंत मंदिराचं काम पूर्ण होत नाही. अगदी त्याच पद्धतीने आपण रात्रीची कितीही कार्यक्रम ठेवा. आता आपला गोड दररोज 6 ते 7 या वेळेमध्ये हरिपाठ होत होता. नंतर कीर्तनाचे कार्यक्रम झाले. महाराष्ट्रातील नामवंत महिला कीर्तनकारांचे कीर्तन या ठिकाणी झाले. आपले रात्रीचे कीर्तन कितीही झाले, परंतु जोपर्यंत काल्याचं कीर्तन पूर्ण होत नाही तोपर्यंत सप्ताहरूपी बांधकाम पूर्ण होत नाही. म्हणून आजच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राचं उच्चारण करावं. देवळाचं काम पूर्ण झालं कशावरून? कळस बसवला. परमगंगेसी सिंधू प्रवेशो. गंगेचा उगम झाला, पण ती गंगा जोपर्यंत समुद्राला मिळत नाही, परमगंगेसी सिंधू प्रवेशो. गंगा समुद्राला मिळाली, पुढला विषय समाप्त. अगदी त्याच पद्धतीने काल्याचं कीर्तन झालं, कारण काल्याचं कीर्तन हे सांगतेचं खऱ्या अर्थानं कीर्तन आहे. आता काही काहींच्या जीवनामध्ये चरित्राला सुरुवात होते, पण कधी सुरुवात होते? तरुण वयामध्ये. काहींच्या चरित्राला सुरुवात होते वयोवृद्ध झाल्यानंतर. आता तरुण वयामध्ये चरित्राला सुरुवात होते कधी? आता कधी कधी आई वडील चांगली असतात, मुलं त्यांच्या पोटी वाईट जन्माला येतात. माझ्या माता माऊल्या बोलता बोलता बोलून जातात की बाई, आई बापाकडं पाहिलं तर किती देवासारखी, पण त्यांच्या पोटी ही मुलं कशी जन्माला आली? आणि कधी कधी आई वडील वाईट असतात, पण मुलं त्यांच्या पोटी चांगली जन्माला येतात. मग त्यांच्या चरित्राला खऱ्या अर्थानं सुरुवात होती तर ती तरुण वयामध्ये. काहींच्या चरित्राला सुरुवात होती तर ती म्हातारपणामध्ये. का? आता ते पहिल्यासारखे राहिले नाही, पहिल्यासारखे खात नाही, पहिल्यासारखे पित नाही. आता ते बाबा झाले, बाबा ते महाराज झाले. म्हणजे मला सांगा, चरित्राला सुरुवात झाली, पण कधी सुरुवात झाली? वय झाल्यानंतर चरित्राला सुरुवात झाली. पण या देवाचा जर आपण विचार केला, या देवाच्या चरित्राला जी सुरुवात झालेली आहे ती जन्माला येण्यापूर्वी सुरुवात झालेली आहे. या पृथ्वी तलावरती जेव्हा पाप वाढू लागलं, अधर्म वाढू लागला, कारण देवाचा अवतार 3 कारणाने होत असतो. पहिलं कारण सांगितलेलं आहे धर्माचं रक्षण, दुसरं कारण सांगितलेलं आहे दृष्टाचं निर्दाळन, आणि तिसरं कारण सांगितलेलं आहे भक्ताचं रक्षण. भक्तासाठी भगवंताचा अवतार होतो, दृष्टाचं निर्दाळन करण्यासाठी भगवान परमात्म्याचा अवतार होतो. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारतम अभ्युत्थान धर्मस्य तदा ज्ञान सृजाम्यहम्. धर्म रक्षावया अवतार घेशी, धर्म रक्षावया अवतार घेशी, धर्म रक्षावया अवतार घेशी, धर्म रक्षावया अवतार घेशी. आपुल्या पाणीसी भक्तजना, आपुल्या पाणीसी भक्तजना. अंबरुषीसाठी जन्म सोशिये, अंबरुषीसाठी जन्म सोशिये. आपुल्या पाणीसी भक्तजना, आपुल्या पाणीसी भक्तजना. अंबरुषीसाठी जन्म सोशिये, अंबरुषीसाठी जन्म सोशिये. महाराज सांगतात देवाचा अवतार धर्माचं रक्षण करण्यासाठी होतं. धर्म रक्षावया अवतार घेसे, आपुल्या बाळीसे भक्ता जना
अंबऋषी साठी जन्म सोशियेले दृष्ट निर्दाळीले किती एक अंबऋषी साठी जन्म सोशियेले. धर्माच्या रक्षणासाठी देवाचा अवतार होता. हरी जब जब होई धर्म की हानी बाढ़ही अधम असुर अभिमानी तब तब प्रभु धरी विविध शरीरा हरहु कृपानिधी सज्जन पीरा. म्हणजे जेव्हा अधर्म वाढत होता लोक देवाला मानायला तयार नव्हते. घरामध्ये वडिलांना मान नव्हता. अरे माता पिता को कोई नहीं जाने, माता पिता को कोई नहीं जाने, दुश्मन को बहुमान, दुश्मन को बहुमान. आई रे बेईमान आई रे साधु संत को कोई नहीं जाने, साधु संत को कोई नहीं जाने, आई रे बेईमान दुनिया आई रे, आई रे बेईमान दुनिया आई रे. पापी जे अभा दैत्य ते मातले धरणीसी झाले ओझे त्यांचे, दिधलासे त्रास ऋषी मुनी सर्वा. मग त्या राक्षसांना कोणाला सोडलं नाही. ऋषी मुनी असतील, देव ब्राह्मण असतील, कीर्तनकार असतील, गायक वादक असतील, कोणाला सोडलं नाही. मग बुडविला धर्म, अधर्म झाला फार, सोसवेना भार मज आता. सर्व देवता गेल्या ब्रह्मदेवाकडे. ब्रह्मदेवाकडेच का गेल्या? कारण सकल सृष्टीचे निर्माते ब्रह्मदेव आहे. वत्सरूपी पृथ्वी ब्रह्मापाशी जाय, नेत्री वाही तोय सांगत से. पृथ्वी माता रडून ब्रह्मदेवाजवळ घराने सांगायला लागली. घराने सांगत असताना सर्व देवतांनी विचार केला, सर्व देवतांनी अवतार घेण्याचं ठरवलं. मग कंसाची जी चुलत बहीण होती देवकी माता, या देवकी मातेचा विवाह झाला वसुदेवाबरोबर. आता सर्व देवतांनी अवतार घेतले, वसुदेवाबरोबर अवतार झाला, देवकी मातेचा विवाह झाला. विवाह झाल्यानंतर त्या विवाह सोहळ्यामध्ये वरात चालू असताना एक विघ्न आलं की अरे अरे काय बहिणीची वरात घेऊन चाललाय, पण हिच्या पोटी जो 8वा जन्माला येणार आहे तोच तुला मारणार आहे. आता हे वाक्य जेव्हा ऐकलं कंसानं की माझ्या बहिणीच्या पोटी 8वा मुलगा जो जन्माला येणार आहे तो मला मारणार आहे, मग कंसानं लगेच केलं काय? घेऊनिया खड्ग माराया धावला, हात तो धरला वसुदेवे, हात तो धरला वसुदेवे. घेऊन या खड्ग मारावया धावला
तो धरिला वसुदेवे, वसुदेवानं हात धरला. अरे कशाला बहिणीला मारून पाप करून घेतो? अरे तुला धोका हिच्यापासून नाही, हिच्या 8व्या मुलापासून धोका आहे ना. मग तुझ्या बहिणीवरती विश्वास असेल, तू माझ्यावरती विश्वास ठेव. एक काम कर, आम्हाला जेवढी मुलं होतील तेवढी मुलं तुला प्रामाणिकपणाने आणून देऊ, पण तू बहिणीला मारून पाप करून घेऊ नको. आणि ते कंसाला पटलं. आता कंसाला पटल्यानंतर कंसानं दोघांनाही बंदी खाण्यामध्ये ठेवलं, कारागृहामध्ये ठेवलं. आता पहिला मुलगा झाला जेव्हा देवकी मातेला, आता तो पहिला मुलगा लगेच वसुदेवानं कंसाच्या स्वाधीन केला. पण एवढं सुंदर बाळ जेव्हा कंसानं पाहिलं आणि त्याच्या सुद्धा मनाला वाईट वाटलं की आपल्याला मारणार 8 वाईन पहिल्यांदा मारून कुठं पाप करून घेऊ. म्हणजे कंस हा राक्षस होता, पण जन्माला आलेलं जे पहिलं बाळ होतं त्याच्या मनात विचार आला की एवढं गोड बाळ आहे आणि त्या बाळाला मारून कुठं पाप करून घेऊ. पण आता काही काही असे महाराक्षस आहे की कंस जन्माला आलेले मारत होता, पण ही महाराक्षस पोटातलेच मारायला विचार करत नाही. आम्हाला सर्व पाहिजे पण आम्हाला मुलगी नको. बघा ना तुम्ही, या आजी आणि आमचे विठोबा बाबा किती भाग्यवान होते. किती मुली आहेत? मला सोडून दिलं तुम्ही नाही ना. एवढ्या मुली आहे. मुली माहेरामध्ये आल्या घरात आल्या, दिवाळीचा सण असेल, रक्षाबंधनचा सण असेल, अहो आता एवढं घर भरलेलं आहे ना, एवढं हे घर मुलींमुळेच भरलेलं आहे. आता त्यांच्यामुळे येणारे जे पाहुणे असतील, मुलाचेही असतील, परंतु या मुलींमुळे खऱ्या अर्थानं या घराला घर पण आलं. आई बाबांच्या म्हातारपणी मुलगीच होती त्यांच्या आहे. घर कितीही श्रीमंत असेल, घर कितीही मोठं असेल, पण घराला श्रीमंती मुलीशिवाय नाही. म्हणून मी तर म्हणते नाही जास्त पण कमीत कमी आपल्या घरात एक तरी कन्या असावी, एक तरी मुलगी असावी. ज्या बापाला मुलगी असते तो बाप भाग्यवान असतो, ज्या बापाला मुलगी नाही तो बाप खऱ्या अर्थानं वनवासी असतो. ऐका, कंसाने विचार केला मला मारणारा माझ्या बहिणीचा 8वा मुलगा आहे आणि पहिल्यांदा मारून कुठं मी पाप करून घेऊ. पहिल्याला मारून, पण नारद महर्षींना त्यांच्याकडून पाप करून घ्यायचं होतं. नारद महर्षींनी लगेच कंसाला बोला, अहो तुम्ही विचार केला का? तुम्ही म्हणतात की मला मारणारा 8वा आहे, पण तो 8वा पहिला सुद्धा 8वा ठरू शकतो ना, कारण तो देव सामान्य नाही. चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी, मुकुटा सकळा मनी, धन्य तुझी विठोबा. तो देव चतुर आहे, तो देव हुशार आहे. आता तो देव चतुर असल्यामुळे मग तो पहिला सुद्धा 8वा ठरू शकतो. आता असं सांगितल्यानंतर मग कंसानं ते पहिलं लेकरू मारलं, दुसरं झालं दुसरंही मारलं, तिसरं झालं तिसरंही मारलं, चौथं झालं चौथं मारलं, 5वं झालं 5वं मारलं, 6वं झालं 6वंही लेकरू, 6वाही मुलगा कंसानं देवकी मातेचा मारला. आता का मारला याचा कधी आपण विचार केला का? देवकी मातेच्या डोळ्यासमोर देवकीची 6 मुलं कंसानं हाणून आपटून मारली. याच्या पाठीमागचं कारण एकच, हिनं अगोदरच्या जन्मामध्ये सौती मत्सरानं सौतीला मुलं व्हायची, पण हिला मुलं होत नव्हती. मग सौतीला मुलं होतात, मला का मुलं होत नाही? सौती मत्सरानं सौतीच्या 6 मुलांना विष पाजून मारलं. परिणाम हिच्या डोळ्यासमोर हिची 6 मुलं कंसानं हाणून आपटून मारली. कारण कर्माच्या बाबतीत वशिला चालत नाही. केले कर्म झाले त्याची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती. 7व्यांदा जो गर्भ होता तो योग मायेनं जे दुसरं कुटुंब होतं ते रोहिणी मातेच्या उदरामध्ये नेऊन घातला. आता 8व्यांदा होते तर भगवान श्रीकृष्ण होते. आता देवकी मातेच्या चेहऱ्यावरती जे तेज दिसत होतं ते तेज एवढं सुंदर होतं. तुम्ही आता आपल्या घरामध्ये एखादी माता माऊली गरोदर असेल, माता माऊली जर गरोदर असेल तिच्या चेहऱ्यावरचं जे काही तेज आहे ते तेज कसं दिसतं? आता ज्या माता माऊलीच्या पोटी साक्षात भगवान परमात्मा अवतार घेणार आहे त्या माता माऊलीचं तेज सामान्य असणार का? देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य, कंसाचे हृदय जळते, कंसाचे हृदय जळते, कंसाचे हृदय जळते. देवकीचे तेज दिसे जैसे सूर्य, कंसाचे हृदय जळते,
कंसाचे हृदय जळतासे, कंसाचे हृदय जळतासे, कंसाचे हृदय जळतासे. आताच्या ठिकाणी आमचे हरिभक्त बाळकृष्ण भाऊ सिरसाट भाऊंची उपस्थिती या कार्यक्रमासाठी लाभली. त्यांच्या नावाने एकदा जोरात टाळी वाजवा. आता देवकी मातेचं तेज एवढं सुंदर चेहऱ्यावरती दिसू लागलं. सुंदर तेज दिसत असताना ऐका, उत्तम असा श्रावण महिना होता, अष्टमी तिथी होती. दुथड्या नदी पाण्याने भरून वाहत होती. अतिशय आनंदानं वातावरण सर्व भरून आलं होतं. आणि अशा आनंदाच्या वातावरणामध्ये रात्री 12 वाजता चंद्रवंशामध्ये भगवान गोपाल कृष्ण यांचा अवतार झाला. भगवान गोपाल कृष्ण भगवान की जय. जय. आता अवताराला आले, पण अवताराला आले 8 वर्षाचे होते. मग देवकी माता म्हणायला लागली, बाळा अरे हे बाकीचे लोक कसे काय म्हणतील की हा देवकीचाच मुलगा आहे म्हणून. 8 वर्षाचं कुठं पोरगा असतं का? तो 8 वर्षाचा झाला. तेव्हा देवानं सांगितलं, आई मी 8 वर्षाचा का झालो? अगं मी तुला सांगायला आलो, मला तुम्ही इथं ठेवू नका, मला तुम्ही इथून उचला आणि नंद बाबाच्या वाड्याला नंदाच्या घराला मजने गोकुळाला, नंदाच्या घराला मजने गोकुळाला, नंदाच्या घराला मजने गोकुळाला, ओ नंदाच्या घराला मजने गोकुळाला. नंदाच्या घराला मजने गोकुळाला. देवकी मातेन म्हणावं, वसुदेवाला आओ तुम्ही बाप आहात बाप. आपलं आता हे लेकरू जगलं पाहिजे. तो दृष्ट कंस पाहिल, पाहिल्यानंतराला मारील. सोडा सोडा मिठी लपवा लपवा जग जेठी, झनी कंसासी कळेला माझ्या बाळाला मारीला, माझ्या बाळाला मारीला, माझ्या बाळाला मारीला. अहो माझ्या बाळाला तो मारल्याशिवाय राहणार नाही. आता आईचं हे प्रेम होतं, आईचं अंतकरण होतं. बाप तुम्ही कमी समजू नका, काय बापाचं प्रेम असतं बघा. उरा मंदी माया जग काळ्या मेघावानी, दाखविना कधी कुणा डोळ्यात पाणी. जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला, वटा मंदी असू जरी कना वाकला. गडीभर तू थांब गड्या, गडीभर तू थांब गड्या, ऐक त्याची धापर लय अवघड हाय गड्या. उमगाया बापर, उमगाया बापर, लई अवघड हाय गड्या. उमगाया बापर, उमगाया बापर. कितीही दुःखाचं वातावरण असेल, पण ज्याला डोळ्यातून अश्रू बाहेर काढता येत नाही, ज्याला कधीच रडता येत नाही ना, खऱ्या अर्थानं तो बाप असतो. बापाचं अंतकरण होतं ते बापाने विचार केला नाही. मध्यरात्री होती, काळोखी रात्र होती. आपल्या मुलाला टोपल्यामध्ये घेतलं. यमुना माता पाण्याने दुथड्या भरून वाहत होती. वाहत असताना टोपल्यामध्ये आपल्या मुलाला घेतलं, डोक्यावरती घेतलं. आता त्या काळोख्या रात्रीतून त्या यमुना मातेतून निघाले, पण ते पाणी वरती वरती येत होतं. आता यमुना मातेला सुद्धा आपल्या पतिदेवाचं दर्शन घ्यायचं होतं, म्हणून ती वरती वरती येऊ लागली. पण ऐका ना,
पतीचं दर्शन घ्यायचंय पण ती सासऱ्याचा विचारच करीना, सासऱ्याचा विचार करीना. पाणी वरती येऊ लागलं, कमरेपर्यंत आलं, मानेपर्यंत आलं. मग देवाने विचार केला ही पतिव्रता आहे, ही आपलं दर्शन घेण्यासाठी ते येणार, मागे फिरणार नाही, आपल्या बापाचा जीव जाईल. मग देवानं केलं काय, पुर चढला अच्छा त्यासी लाविले अंगुष्ठ. दर्शन दिलं, दर्शन दिल्यानंतर मग इकडे गोकुळामध्ये जेव्हा वसुदेवानं भगवान श्रीकृष्णाला आणल्यानंतर यशोदा मातेजवळ ठेवलं. आता त्या गोकुळामध्ये सुद्धा बघा काय आनंद झाला. भगवान श्रीकृष्ण अवताराला आलेला भगवान श्रीकृष्णाचा जो आनंदोत्सव आहे तो आनंदोत्सव अतिशय आनंदाने साजरा झाला. ज्या गवळणी होत्या त्या गवळणी, ज्या दाशा होत्या त्या दाशा पळत यायच्या आणि सांगायचं की नंद बाबाला मुलगा झाला. गवळण 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 म्हणते गवळणीला पुत्र यशोदेला झाला. गवळण म्हणते गवळणीला पुत्र झाला यशोदे. गवळण 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 म्हणते गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणते गवळणीला पुत्र झाला यशोदेला. एक धावे एक पुढे एक वाटे सुंद वडे. एक धावे एक पुढे एक वाटे सुंद वडे. वान घेऊन या दाटी नंदा घरी झाली दाटी. वान घेऊन या ताटे नंदा घरी झाले दाटी. ऐसी गलबला झाली दासी जणी हेल घाली. ऐसे गलबला झाले दासी जणे हेल घाली. गवळण 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 म्हणत गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणत गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणते गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणते गवळणीला पुत्र झाला यशोदेला. आनंद कर आनंद भयो जय कन्हैया लाल की. आनंद बोलो नंद बोलो जय कन्हैया लाल की. आनंद कर आनंद भयो जय कन्हैया लाल की. आनंद करो नंद बोलो जय कन्हैया लाल की. हाथी घोडा पालकी 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 जय कन्हैया लाल की. आनंद भयो जय कन्हैया लाल की. नंद कर आनंद भयो जय कन्हैया लाल की. नंद भयो नंद भयो जय कन्हैया लाल की. नंद भयो नंद भयो जय कन्हैया लाल की. वा एकदा जोरदार टाळी वाजवा आमच्या राणीताईंसाठी. गवळण गवळण म्हणती गवळणीला न पुत्र झाला यशोदेला. वान घेऊन या ताटी नंदा घरी झाली दाट. वान घेऊन या ताटी नंदा घरी झाली दाट. गवळण गवळण म्हणती गवळणीला न पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती गवळणीला न पुत्र झाला यशोदेला. आनंदाला पारावार नाही. किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कुणाला. आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. आनंद झाला, आनंदी आनंद झाला. किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कुणाला. आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. रस खेळू चला रंग उधळू चला, रस खेळू चला रंग उधळू चला. आला आला ग काना आला आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. आज आनंदी आनंद झाला,
यमुनेच्या काठी गोकुळ अवतरले गोड हसू गालात नाचू गाऊ तालात पैंजन थर थरले काना दिसतो उठून गोपी आल्या नटून काना दिसतो उठून गोपी आल्या नटून नव्या नवतीचा शृंगार केला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला एवढा आनंदी आनंद त्या आनंदाचं वर्णन जगद्गुरु तुकोबारायांनी सुद्धा केलेलं आहे री गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा अंत पारा नाही लेखा अंत पारा नाही लेखा बाळकृष्णानंदा घरी बाळकृष्णानंदा घरी आनंदाला नर नारी आनंदाला नर नारी बाळकृष्णानंदा घरी बाळकृष्णानंदा घरी गुडिया तोरणे करती कथा गाती गाणी करती कथा गाती गाणी करती कथा गाती गाणी करती कथा गाती गाणी बाळकृष्णानंदा घरी बाळकृष्णानंदा घरी बाळकृष्णानंदा घरी मग ज्या भगवान श्रीकृष्णाचा अवतार झाला गोकुळामध्ये आनंद आनंद झाला आणि अशा भगवान गोपाल कृष्णाच्या अवताराचं एक आश्चर्य आहे ते आश्चर्य अभंगाचं पहिलं चरण अनंत ब्रह्मांडे उदरी 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 अनंत ब्रह्मांडे अनंत ब्रह्मांडे उदरी अनंत ब्रह्मांडे उदरी हरि हा बालका नंदा गारी हरि हा बालका नंदा गारी अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बालक नंदागरी भगवान गोपाल कृष्ण या अवताराचं हे एक आश्चर्य आहे कारण हा जो अवतार आहे हा 8वा सांगितलेला आहे जी मुख्य 10 अवतार अंब ऋषीसाठी देवान धारण केले त्यातला हा 8वा अवतार आहे मत्स्य कुर्मा वराह वामन नृसिंह परशुराम श्रीराम आणि 8वा हा कृष्ण अवतार आहे 8वा कृष्ण अवतार आहे शिवाय या देवानं 8चा स्वीकार केला आज आम्हाला व्यवहारात 8 आवडतो का जरी बोललेला असेल तरी म्हणता नाही नाही कमी नाक करू पण 8 आम्हाला चालत नाही वाढवून पण कमी नका करू 9 करा पाहिजे तर पण कमी नका करू म्हणजे 8 आम्हाला चालत नाही 8 करू नका पण
देवानं आठाचा स्वीकार केलेला आहे. आठाचा स्वीकार का केला? कारण आठाला गाठ नाही आहे. का गाठ? मराठी एक दोन येते ना आपल्याला, येत आहे ना. एक वरती गाठ आहे, दोन दोनाला गाठ आहे, तीनाला सुद्धा गाठ आहे, चारालाही गाठ आहे, पाचालाही गाठ आहे, सहालाही गाठ आहे, साताला सुद्धा गाठ आहे, पण आठाला गाठ नाही. ज्याला गाठ नाही देवान त्याचा स्वीकार केलेला आहे. या अवताराचं काय आश्चर्य आहे. अनंत ब्रह्मांड ज्याच्या उदरामध्ये आहे. आता अनंत ब्रह्मांड, एक ब्रह्मांड म्हणजे नेमकं किती? स्वर्गलोक, मृत्यूलोक, पाताळलोक, स्वर्गातील 7 स्तर आणि पाताळातील 7 स्तर असे सर्व मिळून एक ब्रह्मांड. मग असं एकच ब्रह्मांड नाही, अशी अनंत ब्रह्मांड, अशी अनेक ब्रह्मांड ज्याच्या उदरामध्ये आहे, ज्याच्या पोटामध्ये आहे, आणि तो बालक रूपानं नंदबाबाच्या वाड्याला राहतो, बालक रूपाने. आता या ब्रह्मांडाचं दर्शन भगवान श्रीकृष्णाने आपल्या यशोदा मातेला, आईला दिलं होतं. बघा काय झालं. आता आजही लहान लहान मुलं, आजींना एकच काम असतं, ते नातवंड सांभाळायचं. का? ते माती खातात म्हणून. आता ही लहान मुलं माती खातात का? देवानं सुद्धा माती खाल्लेली ना. आता देवानं माती खावी, कृष्णानं माती खावी. मग माती खाल्ली की लगेच बळीराम दादानं घरानं सांगावं की आई कृष्णानं माती खाल्ली. आता आईने यावं मॅडम सारखी छडी घेऊन, कृष्णा माती खातो तो. आई तुला कोणी सांगितलं मी माती खाल्ली म्हणून? अरे बळीराम दादा बोलतो, हे जे सर्व तुझे सवंगडी आहे ते सुद्धा सांगतात की कृष्णानं माती खाल्ली म्हणून. आई घरातल्या शाण्या माणसानं दुसऱ्याचं ऐकून आपले कान हलके करून घेऊ नये. म्हणजे तू त्यांचं ऐकलं आणि आली छडी घेऊन मला मारायला का मी माती खाल्ली म्हणून. अगं आई ऐक, त्यांनी केलं काय? त्यांनी मला सांगितलं, कृष्णा एक काम कर, घरी जा, लोणी चोरून आण, आम्हाला पोटभर खाऊ घाल. म्हणे मी आपलं सज्जन माणूस, चोरी करणं आपल्याला जमत नाही. मी त्यांना सांगितलं मी माझ्या आईला विचारून आणतो लोणी आणि मग तुम्हाला खाऊ घालतो. आणि काय तुझी आई एवढं एवढं देईल, आम्हाला पोटभर पाहिजे. आता एवढं एवढं देईल म्हटल्यानंतर मग मी त्यांना नकार दिला. मी काय चोरून आणणार नाही, आपण आपल्या आईचा मार खाऊ, पण आपण चोऱ्या करणार नाही. आता हे जेव्हा देवानं आईला सांगितलं, आईला बरं त्यावेळेला खरं वाटलं कृष्णाचं म्हणणं की आपला मुलगा काही चोरी करणार नाही. पण बळीराम दादानं पुन्हा सांगावं की आई, अगं आई त्यानं खरोखर माती खाल्ली ना. आता खरोखर माती खाल्ली ना म्हटल्यानंतर मग कृष्णानं म्हणावं की आई बळीराम दादा हो, बळीराम दादा खोट बोलतो बळीराम दादा, खोट बोलतो बळीराम दादा, घेतो तू भांडा माझ्यावरी. आई ग आई नाही खाली गम्या माती, आई गाय नाही खाली गम्या आई गाय नाही खाली गम्या माती, आई गाय नाही खाली गम्या माती, आई गाय नाही खाली गम्या माती, आई गाय नाही खाली गम्या माती. बळीराम दादा हो, बळीराम दादा, बळीराम दादा, बळीराम दादा, बळीराम दादा खोट बोलतो, खोट बोलतो बळीराम दादा, बळीराम दादा खोट बोलतो, खोट बोलतो बळीराम दादा. भांड घेतो मजबरी. आई गाय नाही खाली गम्या माती, आई गाय नाही खाली गम्या माती, आई गाय नाही खाली गम्या माती. देवानं आईला विनवणी करावी की आई, आई ग आई नाही खाली म्या माती. अगं आई साक्ष तुला घ्यायची तर तू साक्ष भावकीची कशी घेते? आणि त्यांचं ऐकून तुम्हाला मारायला आली. बरं कृष्णा म्हणतो तू माती खाल्ली नाही, बरं एक काम कर, तू आ कर. म्हणे आई मी माती खाल्लीच नाही तर मी आ कशाला करू? आईने म्हणा अरे तुला कर नाही तर डर कशाला? तू जर माती खाल्ली नाही तर मग तू आ कर ना. आता देव आ करायला तयार नाही. पुन्हा
यशोदा मातेनं ती काठी उगारली, मारावयाजीने उगारली काठी, परिणाम भुवन येते पोठी 14 देखे. 14 भुवनांचं दर्शन यशोदा मातेला भगवान श्रीकृष्णाने दिला. मग अशी अनंत ब्रह्मांड ज्यांच्या उदरामध्ये आहे तो भगवान परमात्मा बालक रूपानं नंद बाबाच्या वाड्याला राहतो, कारण तो भगवान परमात्मा सर्वत्र आहे. माऊली महाविष्णू ज्ञानोबा वर्णन करतात, हरी हरी पायी रे हरी ध्याई रे, हरी पायी रे हरी ध्याई रे, हरी व्यापक सर्व ठाई रे ठाई रे. हरी जाणारे हरी म्हणारे, हरी जाणारे हरी म्हणारे, बाप रखमा देवीवरू राणारे राणारे. हरी आला रे हरी आला, हरी आला रे हरी आला, संत संगी ब्रह्मानंदू झाला, संत संगी ब्रह्मानंदू झाला. जो भगवान परमात्मा चराचरामध्ये आहे, सर्व ठाई आहे, आणि तोच भगवान परमात्मा बालक रूपाने नंद बाबाच्या वाड्याला राहतो. हे नवल खऱ्या अर्थानं भगवान श्रीकृष्णाचं आहे. अभंगाचं दुसरं चरण. नवल केवळे केवळे नवल केवळे केवळे, नवल केवळे केवळे नवल केवळे केवळे, नवल केवळे केवळे नवल केवळे केवळे, नवल केवळे केवळे नवल केवळे केवळे. नकळ कानोबाचे कोणे, नकळ कानोबाचे कोणे, आ ओ नकळ कानोबाचे कोणे, नवल केवळे केवळे नवल केवळे केवळे, नवल केवळे केवळे नवल केवळे नवल केवळे केवळे नकळे कानोबाचे कोडे. आपल्या या कार्यक्रमाचे दर्शक आपल्या परिवाराचं एक आधाराचं स्थान आमचे आदरणीय असणारे हरिभक्त परायण रामदास महाराज साने महाराजांची उपस्थिती या कार्यक्रमासाठी लाभली. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. नवल केवळे केवळे, काय नवल आहे या देवाचं. वयाच्या 6व्या दिवशी पुतना राक्षसिनीचा वध केला, हे देवाचं खऱ्या अर्थानं नवल आहे. बालपणामध्ये अनेक राक्षसांना मारला, तर काल्याच्या कीर्तनामध्ये राक्षसांना मारलं तो उल्लेख खऱ्या अर्थानं केला जात नाही, म्हणून अनेक राक्षसांना मारलं हे खऱ्या अर्थानं हे देवाचं नवल आहे. मग सर्वांचा सांभाळ करणारा तो भगवान परमात्मा आहे. पृथ्वी जेने तृप्त केली त्यासी यशोदा भोजन घाली. सर्वांची काळजी करणारा जो भगवान परमात्मा आहे तोच भगवान परमात्मा यशोदा मातेला आवाज येतो की आई यशोदे घराकडेचा मला जेवू घाल, साध्या गव्हाची पोळी लाटी आई करुण दे मला मोठी. म्हणजे जो भगवान परमात्मा आहे सर्वांची जो काळजी घेतो आणि तो यशोदा मातेला म्हणतो आई तुम्हाला जेवायला दे. पृथ्वी जेने तृप्त केली त्यासी यशोदा भोजन घाली. सर्वांची काळजी करणारा प्रत्येक ठिकाणी चराचरामध्ये भगवान परमात्मा गीतेमध्ये सांगतात, यथा आकाशसितो नित्यम वायू सर्वत्र गामहान तथा सर्वाणी भूतानी मत्सानी इति उपधारय. मी अंश रूपानं प्रत्येकामध्ये आहे. मग जो भगवान परमात्मा अंश रूपानं प्रत्येकामध्ये आहे तो
तो सगुण साकार रूप धारण करून तो गवळणींच्या कड्यावरती आहे. विश्वव्यापक कमळापती त्यासी गवळणी कडिये घेते. आणि असा जो नटधारी भगवान परमात्मा आहे, अभंगाचं शेवटचं चरण. तुका मन नटधारी 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 भोग भोगुने ब्रह्मचारी भोग भोगुने ब्रह्मचारी नवल केवडे केवडे नवल केवडे केवडे भोग भोगुने ब्रह्मचारी भोग भोगुने ब्रह्मचारी नवल केवडे केवडे नवल केवडे केवडे तुका म्हणे नटधारी भोग भोगुनी ब्रह्मचारी नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे कोडे. संप्रदायाच्या नियमानुसार गोड भजन घेऊ. सर्वांनी वरती हात घ्या. हरी विठोबा रखुमा गोबार कुमार गोपाल कुमार गोबार कुमार हरि जय जय हरि जय जय हरि जय जय विठोबा रखुमाये गोबार कुमार विठोबा रखुमाये गोबार कुमार हरि जय जय हरि जय जय
विठ्ठल 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 तुका म्हणे नटधारी भोगोनी ब्रह्मचारी नवल केवळे न कळे कानोबाचे कोडे. बघा आता भगवान गोपाल कृष्णानं गोकुळामध्ये जे बालपणामध्ये जे चरित्र केलं काल्याचं नियम आहे नाही जास्त, पण आता वेळ झाला आहे, पण अजून मोजून 5 ते 10 मिनिटांमध्ये कार्यक्रमाची सांगता होईल. भगवान परमात्म्याने बालपणामध्ये खरी अर्थ रांगत असताना चरित्र केलं. अरे रांगत रंगणी चोरीत लोणी धावून धरती गवळणी बांधित चरणी देती गरा यशोदे साजने यशोदे साजने दैदूत भक्षुणी तमाल निळे नवल केली साजनी कृष्णा आळवा आळवा परतुनी माते यावा कृष्णा आळवा आळवा परतुनी माते यावा. भगवान कृष्ण रांगायला लागले. तळवे तळ हात टेकिता तळवे तळ हात टेकिता डाव्या गुडघ्याने रांगता रंगनी रंगनात डोळ्या देखील नाचले रंगनी रंगनात डोळ्या देखील नाचले रंगनी रंगनाथ डोळे देखील नाचले रंगनी रंगनाथ डोळे देखील नाचले. याने माझे कवाड उलडले याने शिंके तोडले दया धाते बक्षिले उलंडले ताते तळवळ हात टेकिता डाव्या गुडघ्याने रांगता रंगनी रंगनात डोळ्या देखील नाचले रंगनी रंगनात डोळ्या देखील नाचले. आता लहान असताना भगवान परमात्मा माती खाऊ लागले, खोड्या करू लागले. खोड्या करत असताना गवळणी यशोदा मातेकडे घराने घेऊन यायच्या भगवान श्रीकृष्णाचे. पण कुठली आई बघा आपलं ते बाबा लोकांचं ते वा वा आता देवाची आई होती ती मान्य करून घेत नव्हती का माझं पोरग काय एवढं मोठं आहे का आणि तुम्ही खुशाल येतात माझ्याकडे मला म्हणतात की यशोदा माई तुमचा मुलगा खोड्या करतो. अगं माझं बाळ किती गोड आहे. बाळ सगुण गुणाचे ताने गे बाळ सगुण गुणाचे ताने बाळ दिसते गोरवाने गे बाळ दिसते गोरवाने काही सांगता तारा गे गोकुळच्या नारी काही सांगता तारा गे गोकुळच्या नारी सावळा की चिमणा माझा गवळणीत फिरे राजा सावळा की चिमणा माझा गवळणीत फिरे राजा तुम्ही मोठ्या ढाल गजागा गोकुळच्या नारी तुम्ही मोठ्या ढाल गजागा गोकुळच्या नारी 5 वर्षाचे माझे बाळ अंगणी खेळ खेळ 5 वर्षाचे माझे बाळ अंगणी खेळ खेळ काल टिकत घेता आळगे गोकुळच्या नारी काल टिकत घेता आळगे गोकुळच्या नारी. यशोदा माता गवळणीने किती गाराने सांगितले तर यशोदा माता ऐकत नव्हती. आता पुन्हा गाराने घेऊन यावे यशोदा मातेकडे. आई कृष्णानं माती खाली पण भगवान श्रीकृष्णानं आईला म्हणावं की आई तू कोणाचं ऐकून घेऊ नको आणि तू मला काय मारू नको. मी माती खाली नाही, मी खोड्याही केलं नाही, तू यांचं ऐकू नको आणि तू मला मारू नको. आई अरे नाही केली मी कोणाची चोरी नाही केली मी कोणाची चोरी आळगे ताग माझ्या यावरी आळगे ताग माझ्या यावरी आळगे ताग माझ्या यावरी आई मजला मारू नको ग
या गवळांनी भांडळ खोर मला म्हणतात गोकुळचा चोर या गवळांनी भांडळ खोर मला म्हणतात गोकुळचा चोर मला म्हणतात गोकुळचा चोर मला म्हणतात गोकुळचा चोर आई मजला मारू नको ग. यशोदा मातेला जेव्हा कळालं की आपला मुलगा खरोखरच खोड्या करायला लागला, मग तेव्हा यशोदा मातेनं केलं काय? गणपती बाप्पाला नवस केला. कारण नवसाला पावणारा देव कोणता आहे? गणपती बाप्पा आहे. कारण गणपती बाप्पा ज्या आजींचा हा 8वा पुण्यस्मरणाचा कार्यक्रम आहे, या आजींना सुद्धा 9 साल पावलेला आहे. हा गणपती बाप्पा 9 साल पावला म्हणून या आजींच्या स्मरणार्थ आपला जो हा ढेमसे पाटील परिवार आहे, या परिवाराकडून आपल्या गावामध्ये जे गणपती बाप्पाचं मंदिर झालेलं आहे, या गणपती बाप्पाच्या मंदिरासाठी घंटा दिलाय. म्हणजे घंटा त्यांच्या स्मरणार्थ खऱ्या अर्थानं या गणपती बाप्पासाठी दान दिलाय. कारण सुख देणारी देवता, दुःख हरण करणारी जर देवता असेल तर ती गणपती बाप्पा आहे. तूच सुख करता, तूच दुःख हरता, अवघ्या दिनाच्या नाथा. सुख देणारा गणपती बाप्पा, दुःख हरण करणारा खऱ्या अर्थानं गणपती बाप्पा. काही माता माऊल्या एकत्र आल्या. यशोदा माई, अहो मुलगा खोडा करतो, मग तुम्ही एक काम करा, गणपती बाप्पाला नवस करा. आता गणपती बाप्पाला नवस केला. गणपती बाप्पाला वाटलं, देवाला वाटलं गणपती बाप्पाला महत्व प्राप्त व्हावं, यासाठी 1 महिने देवानं खोड्या करायचं बंद केलं. खोड्यांचा संप केला. 1 मास देवे खोडी नाही केली, प्रचिती आली यशोदेशी. मग यशोदा मातेनं केलं काय? आता गणपती बाप्पा माझ्या 9 साला पावला, मग त्याला आपण नैवेद्य दिला पाहिजे. मग आता त्या गणपती बाप्पासाठी मोदक बनवले. मोदक बनवले, गणपती बाप्पा समोर ठेवले. कृष्ण बरोबर होते. आता कृष्ण बरोबर होते म्हणायचे, आई माली एक द्या ना ग, आई त्याच्यातलं माली एक द्या ना ग. आई म्हणायची, बाळा अरे देवाला नैवेद्य दाखवल्याशिवाय तुला देता येणार नाही. पण मनोमन म्हणायचे, ही आई किती वेडी, हिला का कळत नाही मीच देव आहे म्हणून, मला त्यातला एक सुद्धा देत नाही. मग कृष्णा तू इथं थांब, गणपती बाप्पा जवळ मी ना धूप घेऊन येते. आता गेल्या यशोदा माता घरामध्ये आणि इकडे केलं काय? सर्व मोदक उचलले, गणपती भगवान श्रीकृष्णाला खाऊन टाकले. आता खाऊन टाकले, पुन्हा यशोदा माता आली, कृष्णा अरे मोदक कुठे गेले? असं आईला पटवलं. आई तू घरात गेली ना. एक मोठ्या पोटाचा बाबा आला होता, त्यानं हे मोदक सर्व खाऊन टाकले. यशोदा मातेला वाटलं, बाई माझ्या 9 साला गणपती बाप्पा पावला, देवानं सर्व नैवेद्य खाल्ले. आता कमीत कमी या देवाला गुळ खोबऱ्याचा तरी आपण नैवेद्य दाखवू. पुन्हा घरात गेली गुळ खोबरं आणणार. पण तोपर्यंत भगवान श्रीकृष्णानं उचलला गणपती, तसा पोटात टाकला, गणपतीच खाऊन टाकला. आणि मग यशोदा माता आली आणि यशोदा माता बोलायला लागली, कृष्णा अरे देव कुठं आहे? देवासीच पुसे देव काय झाला, असे आले बोला याचे आधी. देव कुठं आहे, देव कुठं आहे म्हटल्यानंतर आ कर बघू. पुन्हा भगवान परमात्म्यानं आपल्या आईला ब्रह्मांडाचं दर्शन दिलं. पुन्हा असा अनंत ब्रह्मांड ज्याच्या उदरामध्ये आहे, तो बालक भगवान परमात्मा नंद बाबाच्या वाड्याला राहतो. आणि तो भगवान परमात्मा खोड्या करायचा तर लहान लहान मुलं गोळा करणार, एकत्र करणार. लहान 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 मुले घेऊन, लहान 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 मुले घेऊन, खोड्या करी 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 मन मोहन मन मोहन मोहन, खोड्या करी मन मोहन मन मोहन मोहन मोहन, खोड्या करी मन मोहन. लहान 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 मुले घेऊन, लहान 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 मुले घेऊन, खोड्या करी खोड्या करी खोड्या करी
आता खोड्या कराव्या, खोड्या करत असताना आईला प्रचिती आली. मग आईनं सांगितलं आता एक काम कर, तुझे सगळे गोपाळ गोळा कर ना, आता तू इथं राहू नको, तू आता वनामध्ये जा. मग सर्व गोपाळांना भगवान श्रीकृष्णाने आव्हान केलं, आता तुम्ही सर्व खऱ्या अर्थानं एकत्र या, आपापल्या शिदोऱ्या बरोबर घ्या. आणि आता आपल्याला इथं राहायचं नाही. मग तुम्ही सर्वजण काय करा, तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या, या, या. तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या, या, या. तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या, या, या. सारे गोपाळ रानात या. सारे गोपाळ रानात या, या, या. तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या, या, या. तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या, या, या. देवानं सर्वांना सांगितलं, तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या, या, या. सर्व रानामध्ये गेले. मग रानात गेल्यानंतर त्यांचे सर्व खेळ झाले. हमाम पोर हमामा, हमाम पोर हमामा, हमाम पोरे हमामा, हमाम पोरे हमामा, हमाम पोर हमामा, हमाम पोर हमामा. हमाम पोरे हमामा, हमाम पोरे हमामा. घुमरी वाजे गमामा, घुमड वाजे ग मामा, घुमरी वाजे गमामा. घुमड वाजे ग मामा. हमाम पोर हमामा, हमाम पोर हमामा. हमाम पोरे हमामा, हमाम पोरे हमामा, हमाम पोरे हमामा, हमाम पोरे हमामा. अबक दुबक दिबक पोर त्रिगुण खेळ मांडू. 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 केळविटी दांडू पोर केळविटी दांडू. केळविटी दांडू पोर केळविटी दांडू. अबक दुबक अबक दुबक दिबक पोर त्रिगुण खेळ मांडू. 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 असे सर्व खेळ झाले. मग गोपाळांनी म्हणावं, देवा आता कुठपर्यंत आपला खेळ चालायचा आहे, भूक लागली भूक, खांदी भार पोटी भूक, काय कीर्तन काय खेळा वयाचे सुख, आता काय कीर्तनाचं सुख, काय खेळायचं सुख आम्हाला, आता आम्हाला भुका लागल्या. मग सर्वांच्या शिदोऱ्या एकत्र केल्या, भानुदास गीती गात प्रसाद देऊनी. पंढरीनाथ तो भगवान परमात्मा सर्वांना खऱ्या अर्थानं प्रसाद देतो. हा प्रसंग भगवान गोपाळ कृष्णाने आपल्या सवंगड्यांना घेऊन जो यमुनेच्या काठावरती जो खऱ्या अर्थानं वाळवंटामध्ये जो काला केला, तोच काला आज या ठिकाणी आपण सर्वजण या ठिकाणी करत आहोत. कारण सप्ताहाची सांगता काल्याच्या कीर्तनानं होत असते. म्हणून या कार्यक्रमासाठी आपल्या परिसरातील गावातील या कार्यक्रमासाठी राजकीय सामाजिक शैक्षणिक आध्यात्मिक क्षेत्रातील प्रमुख मान्यवरांची सर्वांची उपस्थिती लाभली. त्यामध्ये विशेष करून आता सर्वांचा नामोल्लेख सुरुवातीला केला होता, वेळ भरपूर झालेला आहे. या कार्यक्रमासाठी गोड अशी साऊंड सिस्टीम भक्तिनाथ यूट्यूब चॅनलचे मालक दादा, जी माहिती बरोबर वाटली तीच टाका, जी तुम्हाला चुकीची वाटली ती माहिती आमच्या बुद्धीचे दोष समजून आमचे शब्द बाकीच्यांनी परत करा आणि एडिटिंग करताना तुम्ही तेवढे कट करा. या कार्यक्रमासाठी गोड अशी गायनाची साथ ज्यांची लाभली, आमच्या मंगलताई, राणीताई, आदितीताई, नारायणी वारकरी शिक्षण संस्था त्र्यंबकेश्वर, आमच्या यशोदाताई, आपल्या कार्यक्रमाचे मार्गदर्शक आमचे आदरणीय असणारे रामदास महाराज साने, तसेच या ठिकाणी ज्यांची उपस्थिती आपल्या या कार्यक्रमासाठी लाभलेल्या आहेत असे आदरणीय असणारे नगरसेवक बाळकृष्ण भाऊ शिरसाट भाऊंची उपस्थिती या कार्यक्रमासाठी आहे. तसेच आमच्या डॉक्टर पुष्पाताई नवले पाटील त्यांची उपस्थिती या कार्यक्रमासाठी आहेत. आमचे आदरणीय असणारे गोविंद महाराज शिरोळे, आमचे भेंडाळून या ठिकाणी महाराज आले, आमचे तुषार महाराज खालकर, तसेच आमचे दीपक महाराज पोरजे, आमचे हर्षद महाराज जाचक. आता व्यासपीठावरती बसलेले सर्व वयानं ज्ञानानं माझ्यापेक्षा सर्व ज्येष्ठ आहेत, सर्वांना मी खऱ्या अर्थानं वंदन करते. या कार्यक्रमासाठी विशेष करून ज्यांची उपस्थिती लाभली
डुबेरून आलेले आमचे हरिभक्त परायण नारायण शेठ वाजे साहेबांची उपस्थिती या कार्यक्रमासाठी लाभली. त्यांचे मी खऱ्या अर्थानं मनपूर्वक आपल्या डेमसे पाटील परिवाराच्या वतीने आभार मानते. जी दोनही आमची भावंड आहे, महादेव भाऊ आणि पोपट भाऊ, यांनी खऱ्या अर्थानं हा कार्यक्रम घडवून आणला. आणि आमच्या बाबांची इच्छा होती की आपल्या सौभाग्यवतीचा पुण्यस्मरणाचा कार्यक्रम करावा, म्हणून आमचे बाबा आदरणीय बाबांनी या ठिकाणी या कार्यक्रम जसं बाबांनी सांगितलं तसं मुलांनी ऐकलं, पूर्ण परिवाराने ऐकलं, हा कार्यक्रम घडवून आणला. सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानून झालेली सेवा या ठिकाणी गोड असं भजन होईल. ऐका, एक सर्वांना सूचना आहे की आध्यात्मिक वारकरी बालसंस्कार शिबिर, ठिकाण श्री क्षेत्र लहवीत, जनता विद्यालय लहवीत. या शिबिराचा प्रारंभ 2/5/2026 ते 16/5/2026 या कालावधीमध्ये या शिबिराचं आयोजन केलेलं आहे. या कार्यक्रमासाठी ज्यांचे आशीर्वाद लाभलेले आहेत गुरुवर्य नंदकिशोर दादा वाघमारे आळंदीकर, रामायणाचार्य संजय बाबा पाचपोरकर, गुरुवर्य डॉक्टर महामंडलेश्वर महंत जगद्गुरू द्वाराचार्य रामकृष्णदासजी महाराज लवितकर, तसेच आयोजन त्यांनी केलेलं आहे हरिभक्त परायण राहुल महाराज गायकवाड लहवीतकर, तसेच आपल्या गावाचं वैभव भूषण आमचे युवा कीर्तनकार हरिभक्त परायण दीपक महाराज पोरजे शिबिराचं आयोजन केलेलं आहे. ज्यांना आपल्या पाल्यांना या शिबिरामध्ये पाठवायचं असेल कृपया त्यांनी महाराजांशी संपर्क साधावा ही माझी विनंती असेल. आणि या ठिकाणी ज्यांची उपस्थिती लाभलेल्या आहेत असे आमचे सुदाम अण्णा डेमसे माजी नगरसेवक, त्यांचे मी खऱ्या अर्थानं मनपूर्वक आभार मानते. आता कुणाच्या आभारात कळत नकळत माझ्याकडून राहून गेले असतील, मी दिलगिरी व्यक्त करते, माफी मागते. हरी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज. सर्वांनी एकदा वरती हात करा. आपण ज्यांच्या कुशीमध्ये राहतो त्या विश्वगुरु निवृत्तीनाथ दादांचं आपण गोड भजन घेऊ. हरी निवृत्ती राया निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया 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 निवृत्ती राया निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया निवृत्ती राया निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया निवृत्ती राया निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. शिंके लाविले